नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 62. सृष्टीच्या मुळाशी असलेलं ईश्वराचं अधिष्ठान एकदा का नाकारलं की सृष्टीतील जीवांच्या सुगम निर्वाहासाठी ईश्वरानं घालून दिलेल्या न्याय, नीती, दया, क्षमा, परोपकार इत्यादींच्या मर्यादा झुगारून देता येतात. मग राहतात फक्त मी आणि माझं सुख, माझी सत्ता, माझा लोभ आणि माझा स्वार्थ. जग उत्पन्न झालं तेच केवळ स्त्री पुरुषांच्या कामवासनेची पूर्ती करण्यासाठी. नीतीच्या चौकटीची गरज नाही. चैन, सुख, सत्तेच्या बडेजावासाठी अन्यायानं पैसा मिळवायला काय हरकत आहे? माझं ते माझं आणि दुसऱ्याचं तेही माझंच. हे जमत नाही तेव्हा संतापानं मी क्रूर आणि उग्र कामं करायला मागं पुढं पाहत नाही. अशी राक्षसी वृत्ती जेव्हा बनते तेव्हा शुचिता, आचार, सत्य या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवल्या जातात. मी कोणी सामान्य माणूस नाही. हे जग माझ्या उपभोगासाठी आहे. मी सर्व बाबतीत यशस्वी, बलाढ्य आणि सुखी आहे अशी भावना दृढ होते. ही आणि अशा अर्थाची आत्मप्रौढी आपण रोजच समाजात, राजकारणात आणि इतर क्षेत्रात मिरवणाऱ्या महाभागांकडून ऐकत असतो. त्यांची बडबड, कृती आणि त्यांच्याकडून इतरांना भोगावी लागणारी पीडा आणि हानी यावरून आपण त्यांच्यातील राक्षसी वृत्तीचं मोजमाप करू शकतो. ज्यांना सामर्थ्य आहे त्यांनी अशा लोकांना विरोध करावा, त्यांच्याशी लढा द्यावा. ज्यांना शक्य नाही त्यांनी अशांची संगत शक्यतो टाळावी. निदान त्यांची हाजी करू नये आणि त्यांच्या पाशवी कृत्यांना आपला हातभार लावू नये. उघड आसुरी लक्षणं मिरवणाऱ्यांच्यापेक्षा वरवर साळसूद दिसणारी आणि जपजाप्य, भक्ती, पूजापाठ, यज्ञदेखील करणारी पण ढोंगी, आतून सर्व दुर्गुणांनी भरलेली माणसं ही अधिक धोकादायक असतात. त्यांचे हे सर्व देखावे दांभिक आणि नामकेवास्ते असतात. भाविक, श्रद्धाळू आणि भाबड्या लोकांना भुलवून गंडवणाऱ्या, शेळीचे कातडं पांघरणाऱ्या लांडग्यांचे आजकाल पेवच फुटले आहे. अशांपासून सावधान. यानंतर 17व्या अध्यायात ढोंगी, अहंकारी, मस्तवाल, अघोरी, कामनापूर्तीसाठी घोर तप करणाऱ्या लोकांचाही भगवानांनी निषेध केला आहे. सुदैवानं अशा लोकांशी आपला फारसा संबंध येत नाही. आसुरी वृत्तीच्या लोकांना मी नरकात टाकतो, कारण असे लोक स्वतःच्या आणि इतरांच्या देहात असणाऱ्या माझा म्हणजे परमेश्वराचा द्वेष आणि माझी निंदा करतात. एवढंच नाही तर मला कष्टही देतात असं भगवान म्हणतात. मरणोत्तर राहू द्या, ऐहिक जीवनात सुद्धा समाजाचा तिरस्कार, कुटुंबियांकडून अवहेलना, गुन्हे साबित झाल्यास न्यायदंड, शारीरिक रोग, मानसिक अस्वास्थ्य अशा ज्या शिक्षा भोगाव्या लागतात तो एक तऱ्हेचा नरकवासच नाही का? जीवनाचं अंतिम ध्येय हे मानसिक सुख, समाधान आणि शांती असं आपण मान्य केलं तर आसुरी वृत्तीचा त्याग करून आदर्श मानव होण्याच्या ध्येयाकडं आपण वाटचाल करून ठेवली पाहिजे, वाटचाल सुरू केली पाहिजे. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.